अश्विनी मॅम, हे कसं वर्क आहे? ओनली रिजेक्शन रिजेक्शन रिजेक्शन, ओनली रिजेक्शन. किती डिमोटिवेट होण्याचं हे काम आहे आणि मला काहीही समजत नाही. मी खूप डिमोटिवेट होत आहे. असं माझ्या स्टुडंटचे मला क्वेश्चन्स आलेले आहेत, जेणेकरून माझी टीम सुद्धा डिमोटिवेट होते. का? मी पण माणूस आहे ना, मी पण डिमोटिवेट झालं पाहिजे. सो मी तुम्हाला याचं आन्सर एकच सांगते, बिलीफ सिस्टीम. ठीक आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक असा आहे की आज माझ्याच टीमने मला क्वेश्चन केलं आहे की मॅम, हे काम कसं आहे नेमकं, ज्यामध्ये ओनली रिजेक्शन भेटतात. ओनली मी ज्यांना पण सांगतो ह्या वर्कबद्दल, सगळे मला नकार देतात. काही ना काही झालं तर मला लीड जनरेट सुद्धा होत नाही. मला काही सुद्धा समजत नाही की मी काय करू. आणि ओनली अँड ओनली डिमोटिवेशन जास्त होतंय मला. सो मी असं काय करू जेणेकरून मी डगमगणार नाही आणि पुढे चालत राहणार. सो हा टॉपिक कंटिन्यू राहू द्या. त्या अगोदर मी तुम्हाला सांगते, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी इंस्टाग्राम लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्हाला जे वाटेल व्हिडिओमध्ये, जे पण तुमचं ओपिनियन असेल, प्लीज सांगा. मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. पण माझं जे वाटतं ना मला, तर मी ते तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. सो आजचं टॉपिक तुम्हाला सगळ्यांना समजलंय की आपण डिमोटिवेशन खूपदा होतो, पण समजत नाही की मोटिवेशन कुठून भेटलं पाहिजे, कशा प्रकारे आपण पुढे जाणार. आणि नेहमी आपलेच सपोर्टिव्ह माणसं असतात, ते आपल्याला खेचतात. बरोबर. ते आपण समजा पुढे जातोय तर ते आपलेच माणसं काय करतात, काय करतेय तू, हे तुझ्याने नाही होणार, तू काय करत आहेस, हे काम काय करत आहेस, तू कशामुळे करत आहेस, काय गरज आहे, तू तर प्रोफेशनल लेवलला आहेस, कशाला करत आहे. आपलेच लोक आपल्याला खाली खोयच. म्हणजे आपण समजा एखाद्या विषयामध्ये फेल झालेलो आहोत, तर आपल्या घरचे आपल्याला काय म्हणतात, तुझ्याने आता नाही होणार, तुझ्याने आता नाही होणार. बरोबर. सो कंटिन्यू राहा. मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे. स्किल पैसा कंपनी जी आहेत ना, मी जेव्हा स्टार्ट केली होती, खरंच मला सुद्धा माझ्या कॉलेजवाले, माझ्या आसपासचे सगळे बोलले होते, प्रोफेशनल लेवलला आहेस, काय काम करतेस, असं कशाला करत आहेस, सोडून दे. सो तेव्हा जर मी त्यांचं ऐकलं असतं तर खरंच मी ग्रो केलं असतं का? नाही. आज मी ग्रो आहे, माझी स्वतःची ब्रँडिंग आहे, मी स्वतः कोलॅबोरेशन घेत आहे, स्वतः प्रमोशन करत आहे. सो हे सगळं काही माझ्यावर मला विश्वास होता. मला सांगा, आपण प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो. एका झाडावर, वडाच्या झाडावर सुद्धा विश्वास ठेवतात बायका, ज्यामध्ये असं म्हटलं जातं की तुमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढेल जर तुम्ही त्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या. हां, असू शकतं, शास्त्रात लिहिलेलं सुद्धा आहे. पण विश्वास आहे ना, ताऱ्यावर विश्वास आहे, सूर्यावर विश्वास आहे, चंद्रावर विश्वास आहे. हे सगळं देवानेच बनवले ना. मग मला सांगा, तुम्हाला कोणी बनवले? तुम्हाला पण तर देवानेच बनवले. मग तुम्हाला तुमच्यावर का विश्वास नाही? एखादे लोक, 10 लोक जर तुम्हाला म्हणत असतील की ही गोष्ट करू नको, ही गोष्ट करू नको, तर तुम्ही काय म्हणसाल? बरोबर आहे तुझं, माझ्याने नाही होणार, हे मार्केटिंग क्षेत्र आहे, मला नाही जमणार. बरोबर. आणि फसवेगिरी असू शकते, याच्यामध्ये काहीही नाही आहे. तर आपण काय करतो, हो बरोबर आहे तुझं, नाही होऊ शकत माझ्याने, आपण असं करतो. पण एखादा माणूस सांगते की नको दारू पिऊस, नको दारू पिऊस, नको तोटा खाऊस, जे पण आहे, जे पण वाईट सवयी आहेत, सकाळी लवकर उठ, सकाळी व्यायाम कर, करतो आपण, ऐकतो त्यांचं? नाही. म्हणजे वाईट गोष्टी आपण ऐकणार, पण चांगल्या गोष्टी कोणी सांगत असेल तर त्याचं ऐकणार का? नाही ऐकणार. म्हणजे आपण स्वतःला कधीही, म्हणजे स्वतःला कधीच आपण बोलणार नाही की तुझं हे चुकतंय, तुझ्यामुळे हे होतंय. बरोबर. मला सर्वांना एकच सांगायचंय, माझ्या टीमला सुद्धा सांगायचंय, तुमच्यावर विश्वास तुमचा नसेल ना, तर मी सुद्धा काहीच करू शकणार नाही. मला माझ्यावर खूप विश्वास आहे, मला माझ्या घरच्यांना सुद्धा माझ्यावर विश्वास आहे. सो हेच जे बिलीफ सिस्टीम आहे ना, ते मला पुढे नेते. एक हत्ती असतो, त्याच्यामध्ये खूप ताकद असते. ठीक आहे. तेव्हा लहानपणी त्याला ना एखाद्या लोखंडाला बांधलं जातं, तेव्हा तो खूप प्रयत्न करतो निघायचा. जेव्हा तो विशाल हत्ती होतो तेव्हा त्याला काय वाटतं, ही दोरी मी नाही तोडू शकत. बरोबर. ही दोरी मी नाही तोडू शकत. ते तोडत जरी असला तरी सुद्धा तो नाही तोडू शकत. का?
कारण की बिलीफ सिस्टीम निर्माण केलेली आहे की तू नाही करू शकत. तसंच आपल्यामध्ये पण झालंय की तू नाही करू शकत. मग आपलं माइंड पण तसंच वर्क करतं. मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा, नक्की पुढे जासाल. बाकी मी तर आहेच. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं ओपिनियन. माझ्या टीमसाठी हा व्हिडिओ होता. प्लीज डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला तहान लागली तर तुम्हीच पाणी पिणार आहात, लोक नाही. तुम्हाला भूक लागली आहे, तुम्हीच जेवणार आहात, लोक नाही. तुम्हाला पुढे जायचे आयुष्यात तर लोक तुम्हाला पुढे नेणार नाहीत, ते मागेच आणणार आहेत. सो तुम्हाला पुढे जायचंय. सो सपोर्ट असू द्या आणि असेच पुढे राहा, असेच ग्रो करा.